दैनिक पंचांग. श्री गणेशाय नमः. स जयति सिंधुर्वदनदेवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरेव तमसां राशीं नाशयति विघ्नानां. प्रारंभी श्री गजाननाचे स्मरण केले असता सूर्योदय होताच ज्याप्रमाणे तिमिर समूहांचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो. तो सिंधुर्वदन देव उत्कर्ष पावत आहे. दिनांक 10 जानेवारी 2025. शालिवाहन श्री शके 1946. संवत्सर क्रोधी. अयन उत्तरायण. ऋतू सौर शिशिर ऋतू. मास पौष. पक्ष शुक्ल पक्ष. तिथी एकादशी तिथी सकाळी 10:20 पर्यंत, नंतर द्वादशी तिथी सुरू. वार शुक्रवार. नक्षत्र कृत्तिका नक्षत्र दुपारी 13:46 पर्यंत, नंतर रोहिणी नक्षत्र सुरू. योग शुभयोग दुपारी 14:36 पर्यंत, नंतर शुक्लयोग सुरू. करण विष्टीकरण सकाळी 10:20 पर्यंत, नंतर बवकरण सुरू. चंद्र राशी वृषभ, सूर्य राशी धनु. आज आकाशात राशीत असणारे ग्रहज्ञान. मेष राशीत चंद्र 20 अंशावर, हर्षल वक्री 29 अंशावर. वृषभ राशीत गुरु वक्री 18 अंशावर. मिथुन राशीत कोणताही ग्रह नाही. कर्क राशीत मंगळ वक्री 4 अंशावर. सिंह राशीत कोणताही ग्रह नाही. कन्या राशीत केतू वक्री 6 अंशावर. तुळ राशीत कोणताही ग्रह नाही. वृश्चिक राशीत कोणताही ग्रह नाही. धनु राशीत रवी 24 अंशावर. बुध 6 अंशावर. मकर राशीत कोणताही ग्रह नाही. कुंभ राशीत शुक्र 11 अंशावर. शनी 20 अंशावर. मीन राशीत राहू वक्री 6 अंशावर. नेपच्यून 3 अंशावर. राहुकाल शुक्रवारी सकाळी 10:30 ते दुपारी 12 वाजेपर्यंत राहुकाल असतो. अग्निवास आज पृथ्वीवर अग्निवास आहे. शुक्रवार हा देवीचा वार असल्यामुळे दुर्गादेवीच्या मंदिरात अथवा कुलदेवतेला पांढरी फुले हार अर्पण करावा आणि ओम कुलदैवताय नमः, ओम दुर्गा दैवे नमः चा जप करावा. तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्त होते. वाराच्या श्रवणाने आयुष्याची वृद्धी होते. नक्षत्राने आयुष्यातील सर्व पातक निघून जाते. योगाने सर्व रोगांचे निवारण होते. कर्णाच्या श्रवणाने चिंतित मनोरथ सिद्ध होतात आणि या सर्वांच्या श्रवणाने नित्य गंगा स्नानाचे फल मिळते. श्री शुभम भवंतु.